शिरावरती जिरेटोप होता, कमरेला तलवार होते, कमरेला तलवार होते. हे भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला होता आणि समोरच्या सिंहासनावरती आऊ जिजाऊ बसलेल्या होत्या आणि आपल्या लेकराला डोळं भरून बघत होत्या. याच लेकराला मी जन्म दिला, या लेकराला मी संस्कार दिले आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू आज 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसलं. आऊ जिजाऊचा ऊर भरून आला, डोळ्यामध्ये अश्रू आले, मोत्यासारखे अश्रू टप 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 सिंहासनावरती कोसळू लागले. आऊ जिजाऊ उठल्या, आपल्या सिंहासनावरून उठल्या, पळत 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 राजांच्या दिशेने धावू लागल्या, पळत पळत राजांच्या दिशेने धावू लागल्या. राजांनी बघितलं आऊसाहेब काय करतायत, राजांनी बघितलं आऊसाहेब काय करतायत, आऊसाहेब आमच्या दिशेने येत आहेत. राजांनी बघितलं आऊसाहेब आमच्या दिशेने येत आहेत. राजा उठला, विजयसारखा उठला, पळत पळत धावत आला, आऊसाहेबांच्या जवळ आला, आऊसाहेबांना मुजरा घातला, आपलं मस्तक आऊसाहेबांच्या चरणावरती ठेवलं आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब आऊसाहेब आपण काही न केलं आऊसाहेब, आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो. आऊसाहेब आपण काही न केलं, आऊसाहेब आपण काही न केलं. आणि आपल्या डोळ्यामध्ये अश्रू का आऊसाहेब, काही चूक झाली का आमची. त्यावेळेला आऊसाहेब राजांना जवळ घेत म्हणते, राज एक मागणं आहे, राज मागू का राज एक मागणं आहे, राज मागू का राज. त्यावेळेला माझा राजा हंबरडा फोडतो, माझ्या राजाच्या डोळ्यातले अश्रू आऊ जिजाऊच्या चरणावरती पडत असतात आणि माझ्या आऊ जिजाऊच्या डोळ्यातले अश्रू राजाच्या गालावरती पडत असतात आणि माझा राजा आऊसाहेबांना म्हणतो, आऊसाहेब 9 महिने 9 दिवस आपण जर आम्हास उदरात ठेवलं नसतं आणि आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता. आऊसाहेब आपल्यामुळं आम्ही या सिंहासनावरती बसलोय. आऊसाहेब फक्त हुकूम करा, आऊसाहेब काय हवं आपल्याला. त्यावेळेला माझे आऊसाहेब राजांना मिठीत घेत म्हणते, राज एकच मागणं आहे राज, पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. राज पुढचा जन्म सुद्धा राज आपण आमच्याच पोटी घ्यावा. त्यावेळेला राजांना हंबरडा फोडला आणि राजा आपल्या आईला म्हणतो, आऊसाहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊसाहेब, फक्त पुढचाच जन्म नाही. जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊसाहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे. आऊसाहेब पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा माते. ऐक माते, आज तुझ्या काळजामध्ये आनंदी जीवन पेरतो बघ, आज तुला आई आणि बाप समजावून सांगतो बघ. माझ्या लेकीनं आलात ना आज इथं, तर पोरी आज एक काम करायचं बघ. हे बघ आज काम करायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं बघ पोरी. आणि आईला एक प्रश्न विचारायचा बघ. तुझं वय कितीही असू दे, तुझं वय 20 वर्षाचं असू दे, तुझं वय 30 वर्षाचं असू दे, तुझं वय 40 वर्षाचं असू दे, आई तुझ्याजवळ जरी नसली तर फोन करून तू तुझ्या आईला विचार. पण आज मी सांगतो तेवढा आईला विचार बघ. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेली आहे तुझी आई. हे बघ आज पळत पळत घरी जा बघ, आज पळत पळत घरी जा. आणि आईला फक्त एवढाच प्रश्न विचार, आई मी आता 25 वर्षाची आहे आई, मी आता 20 वर्षाची आहे आई. आणि जेव्हा मी 1 वर्षाची होते म्हणजे 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी आई तू महिन्यातून 4-4 वेळेला तुझ्या माहेरी जात होतीस ग आई. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस ग आई. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला, तुझं माहेरचं घर बघायला आई तू महिन्यातून 4-4 वेळेला जात होतीस. माझं वय 1 वर्षाचं होतं तेव्हा मला अंगा खांद्यावर खेळवत तू तुझ्या माहेरी मला घेऊन जात होतीस. माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, आजोळचं घर मला दाखवण्यासाठी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू जात होतीस ग आई. पण आता 20 वर्षानंतर तू वर्षातून एकदा सुद्धा जात नाहीस ग आई. 20 वर्षानंतर तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का आई.
महिन्यातून 4-4 वेळेला माहेरी जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही का ग? एवढा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचारा. तुझी आई तुझ्या गळ्यामध्ये पडून हंबरडा फोडेल बघ. कारण हे सत्य आहे, हे वास्तव आहे. एक वेदना तिच्या तळाला लपलेली आहे, ती वेदना बाहेर काढतो बघ. आणि इथंच लपलाय तुझा बाप पण तुझं आई. तुझी आई तुला मिठीत घेत म्हणेल, पोरी खराय का पोरी, खराय हे पोरी, खराय ग पोरी. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ. माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझं माहेरचं घर बघायला, या खोलीतून त्या खोलीत पाखरासारखी उडी मारायला महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते ग, जात होते. तू 1 वर्षाची होतीस तेव्हा तुझा हात धरून तुला सुद्धा घेऊन जात होते बघ. तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबाला भेटवण्यासाठी, तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबाला भेटवण्यासाठी, माहेरचं माझं घर तुला दाखवण्यासाठी तुला सुद्धा घेऊन जात होते बघ पोरी. पोरी 20 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या माहेरी जात होते ना, एसटीतून उतरत होते बघ आणि घराच्या दिशेने धावत होते. ओढ लागलेली असायची ग. कधी एकदा आईच्या गळ्यात पडते, कधी एकदा बापाच्या गळ्यात पडते, कधी एकदा ज्या खोलीमध्ये मी लहानाची मोठी झाले त्या माझ्या खोलीला कधी एकदाची बघते. माझ्या जुन्या वस्तूंना कधी एकदाची मी हात लावते. म्हणून ना एसटीतून उतरली की पळत पळत जायची बघ. जसं घर मला दिसू लागायचं, हरणासारखी पावलं मी उचलायची बघ, हरणासारखी पावलं उचलायची. कधी एकदा जाते माझ्या आबाच्या गळ्यामध्ये मी पडते असं मला व्हायचं ग. आणि घर माझ्या नजरेच्या टप्प्यात आलं, घर माझ्या नजरेच्या टप्प्यात आलं की घराच्या समोरचं अंगण अगोदर मला दिसत होतं बघ. घर नजरेच्या टप्प्यात आलं की घराच्या समोरचं अंगण अगोदर मला दिसत होतं. आणि त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होतं पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल अगोदर दिसत होतं. आणि बापाचं चप्पल मला दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण बालपण तसंच गेलं ग. शाळेतून आल्यानंतर अंगणात बापाचं चप्पल दिसलं की मला कळायचं घरामध्ये माझा बाप आहे. पळत पळत घरात जायची, आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा मला उद्या हे पाहिजे, आबा मला उद्या ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा पोरी, पोरी माझा बाप मला जवळ घ्यायचा. आणि माझा बाप मला म्हणायचा, पोरे पोरे सकाळची शाळेला गेलेस की ग पोरी, भूक लागली असेल काही तर खाऊन घे, देतो तुला जे हवं ते पोरी. आहे ना मी अजून जिवंत आहे ना. हे पोरी लग्नानंतर सासरी आले आणि माहेरची आठवण आल्यानंतर जेव्हा माहेरच्या घराकडे पळत येत होते तेव्हा अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. अंगणातूनच मी माझ्या बापाला आरोळी द्यायची, आबा. आणि माझी हाक बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा आबा उठून पळत पळत अंगणात यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानामध्ये हळूच मला म्हणायचा, पोरी सासरी सगळं ठीक आहे ना ग. त्यावेळेला मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काय चांगलं आहे, आबा सगळं काय चांगलं आहे. तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझा आबा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा, माझा आबा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा, माझा आबा माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अग ऐकलंस का ग आपली पोर आली की. मग जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत अंगणात यायची. एका हातामध्ये तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, तांब्यामध्ये बुडवायची, माझ्यावरून ओवळायची, इकडे इकडे तुकडा टाकून द्यायची आणि आपली आटी बोट माझ्या गालावरून फिरवायची. कडा 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 आपल्या कपाळावर मोडत मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, चल की ग घरात. आता 25 वर्षानंतर जेव्हा मी जाते ना ग पोरी माझ्या माहेरी, घर तेच आहे,
अंगण ही तेच आहे पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. आणि अंगणातून जरी मी हाक दिली आबा, तर जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून बाहेर येत नाही आणि माझ्या हातातल्या पिशव्या घेत मला म्हणत नाही, पोरी कशी आहेस ग तू. आणि अंगणातून माझ्या आईला हाक देत नाही, अगं ऐकलंस का ग, पोर आले की आपले. आणि मग जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून बाहेर येत नाही, तिच्या हातातल्या तांब्या मला दिसत नाही, भाकरीचा तुकडा दिसत नाही, आणि तिची आटी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत की ग पोरी, फिरत नाहीत की ग. 2 पावलं उचलून घरात प्रवेश केला की भिंतीवरती बापाचा फोटो दिसतो बघ, आणि काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना एखाद बापाला नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. आज माझ्याकडे लाखो आणि करोडो रुपये आहेत पोरी, अखंड गावालाच काय शहराला पंचपक्वानाचं जेवण घालू शकते, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून मला आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. हजारोनो जमलेल्या माता माझ्या भगिनीनं, फक्त एवढंच सांगतोय माझ्या पोरीनं, जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत बापावर प्रेम करा. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत आईवर प्रेम करा. एकदा का श्वास गेला की फक्त फोटो असतो ग, तो स्पर्श मिळणार नाही, ती मिठी मिळणार नाही. हे बघ, उद्या लाखो रुपये कमावशील, उद्या करोडो रुपये कमावशील, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस, त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस, तर तो तिरुपती आणि साईबाबा तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून तुला हात जोडून सांगतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे बघ, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरी. तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरी. आणि ही दोघं गेली ना ग पोरी, तो एकांत खूप मोठा असतो ग पोरी, खूप मोठा असतो ग. आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला बघ. ऐका, जीव तोडून सांगतोय बघ तुला, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र वृद्धाश्रमामध्ये आज ही सडू लागला. आम्ही काय केलं मातानं? आम्ही डॉक्टर तयार केला, आम्ही इंजिनियर तयार केला, आम्ही वकील तयार केला, पण आई बापाला न्याय देणारं पोरग मात्र आज आम्ही तयार केलं नाही बघ. माते, एका वृद्धाश्रमामध्ये गेलो होतो बघ, आणि खिडकीच्या कडेला 70 वर्षाची आजी बसले बघ सणासुदी दिवशी. आणि खिडकीतून लहान लेकरासारखं पाखरासारखं रस्त्यावरती नजर लावून बसले.
डोळ्यात तिच्या पाणी होतं बघ. पळत पळत गेलो तिच्या जवळ बसलो आणि त्या माऊलीला म्हटलं रडायचं नाही का. हे 500 रुपये खिशात हात घातला, 500 रुपयाची नोट आजीच्या हातावर ठेवली आणि आजीला म्हटलं रडायचं नाही, तुला काय आवडते आणून खा आणि उद्या आणि मी घेऊन येतो. त्यावेळेला ती आजी मला म्हणते बाळा त्या भिंतीला खुंटी आहे, त्या खुंटीला अडकवलेली पिशवी मला आणून देतोस का. पळत पळत गेलो, ती पिशवी आजीच्या हातामध्ये आणून ठेवली आणि आजीनं पिशवीत हात घातला. आजीनं पिशवीत हात घातला आणि 10,000 रुपयांचा पुडका बाहेर काढला आणि माझ्या हातावर ठेवत म्हणते पैशाला कमी नाही पोरा, पैशाला कमी नाही. 1 तारीख न चुकता पोरग 10,000 रुपये महिन्याला पाठवतं, पण या सणासुदी दिवशी जन्म दिलेलं पोरग मला भेटायला येतंय का, त्याची वाट बघायला लागले रे. पैशानं वस्तू आणि खाऊ खरेदी करता येईल, पैशानं माझं पोरग आणि त्याचं प्रेम कसं खरेदी करू रे, प्रेम कसं खरेदी करू रे. ही व्यथा आहे बघ आज समाजामध्ये आणि म्हणूनच माझ्या दादा भाऊनी ही व्यथा ओळखली बघ. संजय गांधी निराधार योजना माते 1,000 तुझं काय व्हायचं ग. ही वेदना कुठं तर मनाला होती म्हणून त्या 1000चं 1500 रुपये करण्यासाठी रात्रीचा दिवस केला बघ. त्या माणसानं कुठं तर आग लागलेली असते बघ, काळ झाला आणि यातूनच समाजकारण होतं बघ. म्हणून सांगतोय भाग ए पोरीनो, कधी तर विचारा तुमच्या आईला माझा जन्म झाला तेव्हा तुला किती वेदना झाल्या ग. माझा जितू भाऊ आहे बघ, नंतर थोडस हसवल, तुझं मनोरंजन कराल बघ, पण ते मनोरंजन करण्यासाठी तुझ्यातली तू जी आहेस तिला अगोदर जागी करतो बघ मी. जोपर्यंत तू जागी होणार नाहीस या आयुष्याचा आनंद तू कधीच घेऊ शकणार नाहीस बघ. आई ग, आईला कधी तर विचार माझा जन्म होताना तुला किती वेदना झाल्या. पोरी मी सांगतो बघ, कितीतरी मातांनी शेवटचा श्वास घेतला आहे बघ आपल्या लेकराला जन्म देताना. एवढ्या मरण यातना तिला होत असतात, पण त्या यातना ती सहन करते कारण तुझ्या जन्मामुळे तिला आई पण येणार असतं बघ. त्या आईपणासाठी त्या वेदना सहन करते. आणि तुझा जन्म झाल्या या विश्वात तुझ्या पहिल्यांदा गालाचा मुका जर कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे बघ. त्या माऊलीचं नाव आई आहे बघ. आणि हातामध्ये ज्यानं उचलून घेऊन ज्याचे अश्रू तुझ्या गालावर अगोदर कोणाचे पडले असतील तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे बघ, माऊली. माऊली आणि असं माझं पोरग घडलं पाहिजे बघ माऊली. घडतं का ग मग. घर आनंदी, तू आनंदी जास्त वेळ घेत नाही बघ माऊली. खरं सांगायचं एक प्रश्न विचारतो बघ, ऐक. 9 वर्षाचे संभाजीराजे होते. 1 मिनिटात सगळ्या माऊलीने ऐकायचं आहे का. एकदम आनंद आहे आज मला. हजारोच्या संख्येने आलेला आहात ना, तर थोडस आज काळजामध्ये एक आग घेऊन जायची बघ. तुला कळाला ना बाप, पण तुला कळाले नाही. ए पोरी, हे बघ कोण आहेस तो, याची जाणीव करून देतो बघ 1 मिनिटामध्ये. पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होते बघ हातामध्ये पिशवी घेऊन. आणि हे शिकवा तुमच्या पोरींना, तुमच्या पोरींना शिकवा. मातानो आज आलाय ना, तुझ्या घरामध्ये एक तुझी लेक आहे बाग. आज 12 वर्षाची आहे, 15 वर्षाची आहे, 17 वर्षाची आहे. आज कॉलेजला जाते बाग. आणि कॉलेजवरून जर 1 तास उशिरा आली तर तुझं काळीच धडधड करतं बघ. तिच्या बापाला 4 वेळ तू फोन करतेस बघा, हो अजून कशी आली नाही. आणि जेव्हा ती घरात येते तेव्हा श्वास मोठा सोडतेस बघ, आली पोरगी घरी, म्हणजे तुझी पोरगी सुरक्षित नाही बघ. मग शिकाव तुझ्या पोरीला तू कोण आहेस. ऐक, आणि यासाठीच हट्ट असा आहे हा. बाग
पुण्याच्या रस्त्यावरून एक माता पुण्याच्या रस्त्यावरून एक माता चालत होते बाग. हातामध्ये एक पिशवी होती, पिशवीमध्ये एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती. 100 वर्षापूर्वी ती माता पुण्याच्या रस्त्यावरून चालत होते बाग. 100 वर्षापूर्वी ती माता पुण्याच्या रस्त्यावरून चालत होती बाग. समाजाला हे मान्य नव्हतं. तिच्या अंगावरती शेण फेकलं जायचं, तिच्या अंगावरती चिखल फेकला जायचा, दगडांचा मारा केला जायचा, तरी सुद्धा सगळं सहन करत ती माता धावत होते बाग. ती माता धावत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जायचे, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करायचे, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवायचे आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना माझी सावित्री आई शिकवायची म्हणून लाखो सावित्री आई या देशात तयार झाल्या बघ. पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून लढू लागल्या. सांगा तुमच्या पोरीला, तू ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस पोरी. कोणी पण यावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये तुला फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि तुला घेऊन जावं. तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, फ्रीज मध्ये भरून ठेवावे. हे पोरी एवढी स्वस्त नाहीच बघतो. आणि म्हणून हात जोडून सांगतोय बघ, आज आविष्कार भाई आणि मला इथं आणलेला आहे ना, तर हे ऐक सांगतो बघ, कुणाच्या पोटी जन्माला आलेस तो आणि कोण आहेस तो याची जाणीव आपल्या पोरींना करून द्या. हे पोरे, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, वाघ, याची जाणीव तुला असू दे बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे आणि एका वाघानं आणि एका वाघिणीनं तुझ्यासारख्या वाघिणीला जन्म दिलेला आहे. पोरी, पोरी, तू वाघीण आहेस बघ पोरी. पोरी, तू वाघीण आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस ग, कोणी पण यावं तुला प्रेमाच्या जाळ्यात फसवावं. हे पोरी, ऐक ग, ऐक. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आलेला होता. छत्रपती शिवाजी राजे निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. हे राजाराम महाराज निघून गेलेले होते आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे. पण नाही मातानो, नाही. एक रणचंडिका उठली, एक आदिशक्ती उठली, हातामध्ये तलवार घेतली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे बघ. आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. हे शिकवा आमच्या पोरींना. आमच्या पोरी उठल्या आणि बापाच्या तोंडावर थुकून निघून चालल्या. याला जबाबदार आम्ही सुद्धा आहोत. आमच्या लेकीच्या काळजावर पेरा तू रणचंडिका आहेस, तू आदि शक्ती आहेस. शिव महापुराणाचा होम माझ्या माई साहेबांनी इथं घेतला. का घेतला? कशासाठी? आमच्या अंतरंगामधली रणचंडिका तो शिव तांडव जागा झाला पाहिजे बाग. एवढ्या स्वस्त आमच्या लेकी नाहीत, कोणी यावं उचलून घेऊन जावा. इथं बसलेल्या प्रत्येक मातेला छड्डू ठोकून सांगतोय बघ, तुझ्यासारख्याच माऊलीच्या पोटी मी जन्म घेतलाय. मला सुद्धा घरामध्ये एक बहीण आहे, मला सुद्धा माझी लेक आहे. पण या महाराष्ट्रातली नव्हे तर राष्ट्रातली प्रत्येक लेक ही माझी लेक आहे, लक्षात घे. आणि ती सुरक्षित राहिली पाहिजे. मग माझे दादा भाऊ असोत किंवा माझा आविष्कार भैया असो, लक्षात घे माऊली. हा, जास्त वेळ तुझ्या आयुष्याचा घेत नाही बघ पोरी. पण तुला विचारतोय एक प्रश्न, तेवढ्या प्रश्नाचं उत्तर देन मी. इथं थांबतो बघ. 9 वर्षाचे माझे संभाजीराजे ऐक ग माऊली. औरंगजेबाच्या कैदेमध्ये माझा छत्रपती शिवाजी राजा होता, तेव्हा 9 वर्षाचे माझे संभाजीराजे छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर होते. कुस्तीच्या आखाड्यामध्ये औरंगजेब आणि संभाजी राजा बसलेला आहे आणि औरंगजेब संभाजी राजांना म्हणतात, संभा हमने बहुत सुना है तेरे बारे में. 9 वर्षाचं पोरगा, 9 वर्षाचं. ऐक गा, 9 वर्षाचं पोरगा
औरंगजेब संभाजी राजा म्हणतो, संभा हमने बहुत सुना है, बहुत कसरत करते हो, कुश्ती भी खेलते हो, एक कुश्ती हो जाए हमारे पहलवानों के साथ, हो जाए. त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजीराजे आखाड्यातल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालतात आणि तीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत म्हणतात, माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही, मी कुस्ती कोणाशी धरणारा. हा हा हा. एका माऊलीनं तयार केलेलं पोरग होतं. आता हात जोडून खरं विचारतोय तेवढं सांगन मी इथं थांबतो बघ. खरं सांग माऊली, थांब, ऐक. तुझं 9 वर्षाचं पोरग कसं आहे ग? सकाळी उठल्या उठल्या काय नाश्त्याला खायला घालतीस ग त्याला? होय ग, होय. उठल्या उठल्या त्याला म्हणतीस बिस्कुट खातोस? कुत्रा आहे का ग ते पोरग? पण लय नालायक, मला क्रीमचं पाहिजे, थोबाड फोडली पाहिजे. हा, 9 वर्षाचं पोरग. नुसती ईर्ष्या लावली तुम्ही, ईर्ष्या ईर्ष्या ईर्ष्या. घरामध्ये आनंदच नाही का? हा, होय. 9 वर्षाचे संभाजीराजे औरंगजेबाच्या नजरेत घालत छाद्द ठोकतात आणि तुझं पोरग ग कुत्र माग लागलं तर पळत पळत घराकडे येत आहे मम्मी करत. हा, आणि तू तर नुसती ईर्ष्या. हिचं पोरग शाळेला जातोय, माझं गेलंच पाहिजे, माझं गेलंच पाहिजे. एक एक दीड वर्षाची पोरं शाळेत टाकायला लागला की ग तुम्ही? 1.5 वर्षाचं पोरग खेळायला प्ले ग्रुपला? हा, घर पेटली, रस्तं जळलं, आजीची मांडी गायब झाली, आईची मांडी गायब झाली, पोरं खेळायला कुठं? तर पोरं खेळायला शाळेमध्ये. होय का? हा, आणि त्या 1.5 वर्षाच्या पोराला काय करतेस खरं सांग बरं? 7-8 ची त्याची शाळा असते, ती प्ले ग्रुप, आणि 7लाच त्याला उठवतीस बघ. उठर माझं कोकू, माझं कोकू. त्या कोकूला कळतंय आता उठलं तर ही कुकिंग शाळेला पाठवणार. हा, म्हणून ती झोपल्यागत करते, तशी धरतीस, त्याला उचलतीस, ते डायरेक्ट संडासात बसवतीस. डायरेक्ट त्याला आलंय का नाही काय विचार करत नाहीस बघ. डायरेक्ट संडासात बसवतीस आणि त्याच्या समोर उभं राहून कर लवकर कर, शेकार लवकर कर, कर शाळेला जायचं आहे का नाही? रिक्षा गेले म्हणजे मग बा घोळ होतोय बा, कार लवकर लवकर कर. अगं ती काय कम्प्युटर आहे का ग कर म्हणल्यावर करायला? का बटन दाबल्यावर डर 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 जाईल? हा, त्याला आलंय का नाही बघ, त्याची मनस्थिती आली का नाही बघ. हा, का त्याच्यावर जबरदस्ती कोण आपल्या पुढं काय जरा असं कर कर म्हणलं होईल का ग? एक मन आहे ते पोराचं लेकरू. हा, होय का? हा, काय काय माता तर एवढ्या विचित्र बघितलेत मी. शिकलेल्या माता, दीदी किती शिकलीस? आय एम यू नो, आय एम MA PhD डॉक्टर, यू नो, आय एम ओके ओके. थांब बाई थांब, हळू. नवरा काय करतो? ही इज MBBS MD. ओके ओके. मग आम्हाला एक 1.5 वर्षाचं पोरग आहे. मग 1.5 वर्षाचं पोरग रात्री 12 वाजता बेडवर सू करतं आणि यांची झोप मोड होते म्हणून 9 वाजताच त्याला बाथरूम मध्ये उभं करतात, त्याची चड्डी काढतात आणि त्या पोरासमोर कर 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 कर. ती काय पाईपलाईन आहे का? फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी आहे का? बटन दाबलं, गुळगुळ 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 गेलं पाणी. अगं ते लेकरोय, किती त्याच्यावरती अत्याचार. हा, होय. पोरं डॉक्टर तयार झाली, पोरं इंजिनियर तयार झाली, पोरं वकील तयार झाली, पण पोरं माणूस म्हणून घडली नाहीत बघ. आणि मला सांगा कसं पाहिजे घरचं वातावरण? पोरं कधी घडतील? घरातला प्रत्येक व्यक्ती असा आहा चेहऱ्यावरती आनंदी आनंद पाहिजे. होय. हा, नवरा 7 वाजता घरी येण्याची वेळ झाली की तू तुझ्या पोरांना सांगून ठेवतेस त्याची याची वेळ झाल्या, तुम्ही जेवण अभ्यासाला बसा. कसा संसार केलाय माझं मला माहित आहे. लग्नाच्या वेळेला राजकुमार दिसत होता, आता कुठनं कुठनं सुटलाय त्याचं त्याला कळेना. हा, खरं सांग. होय. आणि ते पण घराकडं असं येतंय जसं काय डुक्कार छाप तोंड करून. जसं काय दादा भाऊनी सगळ्या या मालेगावचं टेन्शन त्याच्याच डोक्यावर दिलंय असं घराकडे येतंय वट वागळासारखं. आणि मित्रासनी काय म्हणतंय? आपण घरात गेलं की आपल्या नादाला कोण लागत नाही. अरे येड्याच्या नादाला कोण लागणार आहे? कोण लागत नाही. हा, सांग बरं. पोरांना तर कसं करता का तुम्ही? होय ग माते, खरं सांग. 10 मिनिटात व्याख्यान संपवतो, ऐक जरा. कसं करताय का? हा, 7:30 वाजता स्वयंपाक करायला सुरू करतेस बघ.
7:30ला स्वयंपाक करायचा असतोय, पण 6 पासूनच वरडत असतात, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे, बाई मला स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. जसं काय सगळ्या मालेगावला हिला खायला घालायचा आहे, नुसता इजा दंगा, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. आणि स्वयंपाक करते किती? 5 चपात्या, 2 भाज्या आणि एवढा भात. नवरा 1.5 खातोय, ही 1 खात्यान, पोरगा अर्धे खात्यान, 4 पास नाही. स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाक करायचा आहे. 7:30ला स्वयंपाकाला सुरू करत्या, तर नुसता स्वयंपाक तर करत्या का? नाही, इकडं स्वयंपाक आणि तिकडं मालिका बघत्या, कारण एखादा भाग चुकला तर परत कळत नाही. आणि मालिकांची नावं पण काय, हिचा रंग वेगळा आणि तिचा रंग पिवळा आणि हिचा रंग निळा. एक मालिका तर आहे, आई कुठं काय करत्या, त्यात कोण काय कितवं लग्न कोणावर करायला लागलंय हेच कळना झालंय. आणि त्या मालिका बघते तेवढ्यात पोरग येत आहे, मम्मी, तर लगेच पोराला कशी करतेस, ए गपकी बा येईल की आता गिळायला काय घालो, आल्या आल्या गिळायला मागतोय गपकी. तरी पोरग पुढे दंगा केले की धरत्यास, रपाटा घालत्यास आणि पोराला काय म्हणत्यास, बाच्या वळणाव गेलायस, बाच्या वळणाव गेलायस, माझ्यातला एक पण गुण तुझ्यात नाही, सगळं बाच गुण आहे, जसा बा तसा तू. बाण बाहेर नाही याचं, पोराला धरायचं, रपाटा घालायचा, आईच्या वळणाव गेलायस, आईच्या वळणाव गेलायस, माझ्यातला एक पण गुण तुझ्यात नाही, आईच्या वळणाव गेलायस. आजीनं याचं पोराकडे बघायचं म्हणायचं, आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं, तू कुठनं जन्माला आलायस. पोरांना कळना नेमकं आम्ही मटेरियल कुणाचं आहे, आम्ही नेमकं गेलोय कुणाच्या वळणावर. हे मातानं, खरं सांगा ग, ए मातानो खरं सांगा ग, ए घरात आनंद, हे बघ तुझा नवरा 9-9 पर्यंत बाहेर का असतोय माहित आहे का? का असतोय? का असतोय? हे बघ तो, त्याला मी सगळ्या महाराष्ट्रभर सांगतोय, सगळ्या नवऱ्यांना सांगितलंय, आता घरी गेलं की आपल्या बायकोकडे बघायचं आणि पहिला हसायचं. सांगितलंय मी त्याला. काय मरतायस काय रे म्हणलं, नको तिकडे एवढं हसतायस, काय कोण उपयोग नाही, काय झालं तर बायकोकडे जायचं ना, म्हणजे बायकोकडे बघून हसायचं. ते खरंच हसायला लागले. पण तुमच्या अंगात आता पाणी. होय, नवरा हसला तर त्याला रिस्पॉन्स कोण, माझा बा द्याचा? ते बिचारा येत तुझ्याकडे बघून हसताय, हसल्यावर तू कशी करतीस, काय झालंय हसायला? हसायचं काय वय आहे काय आता? पोरगी नववीला आली ना आता हसायला लागलायस काय? हसायचं तेव्हा हसलं नाहीस कधी, तर हसायला लागलंय ना ग बाई. आलं हसत तर तू कसं केलं पाहिजेस, येस मेरे डार्लिंग कराय नको. सगळ्या घरामध्ये नुसतं तणावाचं वातावरण करून ठेवलायचा. होय का? लग्नाच्या वेळेला कसा होता पहिला 1 आठवडा लग्नाचा कसा होता? लग्न झाल्या खरं सांगा कसा होता का? किती आनंदात होता. वा 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 वा. हिरो होंडा गाडी, पुढं हिरो बसलेला असायचा. देवाला जाताना कसं जात होता? पुढं हिरो, मागा अशी होंडा तू बसायचीस अशी. हा कशी बसायचीस? अशी बसून ह्यो हात इकडं आणि ती हिरो असा माग गुर्र. आता त्याच हिरो होंडावर बसताय, पण हिरो झालाय 150 टनाचा, हिरोईन झाल्या 100 टनाची, पोरग झालंय 75 टनाचं. त्या हिरो होंडावर बसल्यावर गाडी कुई 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 करत्या. 80 ॲव्हरेज देणारी गाडी आता 20 ॲव्हरेज देणं झाल्या. पेट्रोल टाकायला गेला नवरा तर ते पेट्रोलवाला म्हणतोय टाकी कुठं आहे? त्या टाकीव याचं पोट आहे, कळना झालंय. सगळा आनंद गेला घरातला. होय का? मला खरं सांगा, शेवटचा प्रश्न विचारतो. घर आनंदी तर सगळं आनंदी. जरा सुना किती आल्या तिथं हात वर करा. जरा सगळ्या सुनांनी हात वर करा 1 मिनिटामध्ये, लवकर हात वर करा. जी सून हात वर करणार नाही उद्या तिच्या फोटोला हार आहे. आणि आपला शब्द वाया जात नाही आजपर्यंत. बघा 5-10 हजार सुना आल्यात. ओके, चला सुनानो, शेवटचा प्रश्न विचारतो, कारण अजून आपल्याला पैठणी बिटणी खेळायचे, अजून जेवायचं टना आणि जाताना बांधून पण जरा नवऱ्याला घेऊन जायचंय. भाई माझा नवरा ग उपाशी मरत नाही का, बस बाहेर गिळून बसला असं लय ना आलाय काय ते, उगाच सुटलंय बाय कुठनं. तू आपलं माझा नवरा मर मग. नुसतं एवढा तणाव तुम्ही घेताय बघा ग माऊल्यानो, मला लय वाईट वाटतंय. जरा आवाज सोड रे जरा. किती ग तणाव घेताय ग? होय, कंगवा घेऊन नुसतं विंचरायला आरशा समोर गेला, इथनं कंगवा घातला ना असा ओढला, एवढा केसाचा बचका बाहेर काढताय ग.
काढताय ती काढताय आणि टाकून तर देताय का? होय का? हा, नवऱ्याला 1,00,000 पगार, तुला 40,000 पगार, 1,50,000 घरला येते आणि केस काढत्या आणि साठवून ठेवत्या. हा, आणि कधी रविवारचा आवाज आला, 500 रुपये पावशेर केस भांडी पळालीच बघा ए बाबा. हा, एवढी केस देत्या आणि एवढं भांड घेऊन येत्या आणि नवऱ्या पुढे नाचत म्हणत्या, आपल्या संसाराला भांड घेतलं, टकली झाली ना बाई तू. हा, सगळा तणाव. तणाव घ्यायचा नाही. आता सुनानो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. हा, पहिला प्रश्न आणि याचं उत्तर खरं द्यायचं. जी सून उत्तर खरं देणार नाही, हे बघ, माझ्या ताईला कळालं बघ, माझी ताई लगेच म्हणते, लगेच भिंतीवर फोटो. हा, खरंच बोलायचं बर का. ए, खरं सांगतोय, चुकीचा हात वर करायचा नाही. ए, ऐक माते, किती सुना, किती सुना उठल्या उठल्या आपल्या सासूच्या पाया पडतात. खोटा हात वर केला की मेलीसच बघ. 1 2 3 4 5 या 10,000 7-8 10 हात वरती आहेत. बरं, राहू दे, चला पाया पडायचं राहू दे. 2 मिनिटांमध्ये व्याख्यान संपवायचं आहे. चला, पाया पडायचं राहू दे. कधी वाकायचं. किती सुना उठल्या उठल्या आपल्या सासूला मिठी मारतात. ती तसली मिठी नवा, त्या कधी जात्या तसली नाही. माहेरी गेल्यावर अजून आई किती कोस दूर असत्या, कशी पळत जाऊन मिठी मारत्यास, आया तशी मिठी. का ग, मरताय काय? हे सुनानो, आज इथून जायचं आणि गेल्या गेल्या म्हातारी झोपलेली असते, उठवायची. ओठ. ती म्हणाल गप की ग, झोपू द्या, ओठ म्हणायचं, नाही तर माझा भिंती फोतो लागल, ओठ. आणि म्हातारीला कडकडून मिठी मारायची. म्हातारी उठली नाही तर झोपायचं, पकडायचं आणि गडागडा अजगरासारखं लोळून मिठी मारायचीच. काय सांगतोय? आणि बरे सुनानं राहू दे. सासू किती आल्यात, हात वर करा जरा जरा. सासवान, सासवे, तुझ्या तर अंगात काय पाणी कमी आहे? हा, किती सासवा सुनला आपल्या मिठी मारतेत का? होय का? काय मारताय? हा, लेक आल्यावर कशी मिठी मारतेस क? आणि काय म्हणतेस, किती वाढलीस? वाढली 150 टनाचा मोदळा झालाय की. जाताना 70 किलोची होती, आता 80 टन झाला. ऐक, प्रत्येक सासूनं घरात आपल्या सुनाला मिठी मारलीच पाहिजे आणि प्रत्येक सुनानं आपल्या सासूला मिठी मारली पाहिजे. बघ, हे बघ, सासू, तुला एक सांगू का, वेळ माझ्याकडे कमी आहे बघ, नाहीतर अजून 1 तास घुमवला असता बघ. इकडं बघ, मी काय सांगतोय. हे बघ, जेव्हा कोरोना सुरू होता आणि माझ्या सासू, तुला जेव्हा खोकला लागला आणि ताप आला, लेकीला निरोप पाठवलास, पण तुझी लेक तुला भेटायला आली नाही बघ, नाही आली. आणि त्यावेळेला तुझ्या लेकाला दाब देत तुझी सून म्हणाली, काय झालं तरी माझी आत्या आहे, ती आहे म्हणून मला आधार आहे. आणि तशा तापामध्ये कोरोना काळात तुला जर घास कोणी भरवला असेल तर तो तुझ्या सुनानं भरवलाय बघ. आणि शेवटचं तुला सांगतो बघ, हे बघ, ज्या वेळेला तुझा शेवटचा श्वास निघून जाईल, त्यावेळेला तुझ्या लेकीला निरोप पोचायच्या अगोदर तुझ्यासाठी पहिला हंबरडा कोण फोडल, तर ती तुझी सून आहे बघ. सासू, ऐक ग, तुझी सून आहे. आणि म्हणून तुला सांगतोय बघ, दुसऱ्याची लेक म्हणू नको ग, तुझी लेक आहे, तुझी लेक आहे. तुझ्या लेकीला मिठी मार. आणि तुझ्या लेकीचा जर फोन आला तर तुझ्या लेकीला सांग, जिथं दिलाय तिथं सुखी राहा, तुझ्या पाठीशी उभी आहे. पण माझ्या सुनाबद्दल तुला बोलायचा अधिकार नाही, कारण ती माझी सून नाही, तर ती माझी लेक आहे, माझी लेक आहे बघ.
बस मातानो, पुढचा नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मला इथं थांबावं लागतंय, पण घरी गेल्या गेल्या सासवा सुनानो, नक्कीच तुम्ही मिठी माराल आणि तुमची मिठी बघून तुमचा नवरा बेशुद्ध पडेल या अपेक्षेमध्ये आविष्कार भैयांनी आज मला इथं बोलवलं, दादांनी आज बोलवलं. दादांचं कार्य तर आपणा सगळ्यांना माहितीच आहे, पण जेवढं काय मी तुम्हाला सांगितलं तेवढं सगळं स्वच्छ मनाने दादासाहेबांनी आणि माझ्या आविष्कार भैयांनी आपल्यासाठी केलेलं आहे. एवढं मी बोलतो आणि मातानं आपल्या ऋणामध्ये राहून, मालेगावकरांच्या ऋणामध्ये राहून मी तर थांबणं पसंत करतो. वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम.